चला चला विद्यार्थी मित्रो, या फटाफट लाईव्ह या. लिंक शेअर करा. फटाफट लिंक शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडला जी दिलेली बेल आयकॉनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला, आले का लाईव्ह? चला, आपला आजचा जो लेक्चर आहे, हा लेक्चर कशाबद्दल असणार आहे तर स्टाफ सिलेक्शन. जे आता स्टाफ सिलेक्शनच्या GDच्या जागा निघाल्या आहेत ना, त्याच्याविषयी आपण जीकेच्या आपण प्रश्नांचा सराव घेऊन आलो आहे मोफत तुमच्यासाठी. तर मोफत आहेत सर्व प्रश्न. 10,000 प्रश्नाचा आपण सराव करणार आहोत जीकेचा. जीके आणि GS सामान्य ज्ञान. ठीक आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. फटाफट शेअर करा. 10,000 प्रश्नाचा सराव करायचा आपल्याला, ते सुद्धा मोफत. तुम्हाला कुठल्याही चॅनलवर मोफत सराव प्रश्नांचा मोफत सराव भेटणार नाही. जास्तीत जास्त फायदा घ्या. आपल्या चॅनलवरती आपण मराठी व्याकरणाचा सुद्धा प्रश्नांचा सराव करत असतो, ते सुद्धा मोफत. आणि जीकेचे सुद्धा आपण मोफत प्रश्नांचा आपल्या चॅनलवर सराव करत असतो. ठीक आहे. कशाचे तर जीकेचे. जीके असो, GS असो, कोणताही विषय असो, आपण अगदी मोफत आपल्या चॅनलवरती आपण सराव करत असतो. जीके असो, GS असो, व इतर कुठलाही विषय असो, राज्यशास्त्र असो, नागरिकशास्त्र असो, इतिहास असो, भूगोल असो, कॉम्प्युटरचे प्रश्न असो. ठीक आहे. तर सर्व प्रश्नाचा आपल्या चॅनलवरती आपण सराव करत असतो. तर आपला हा आजचा लेक्चर असणार आहे. हा दुसरा लेक्चर आहे स्टाफ सिलेक्शनचा. जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आणि ते सुद्धा तुमच्यासाठी मोफत घेऊन येतो. तर मोफत तुम्हाला कुठेही मिळणार नाही. सर्वात जास्त मोफत आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रश्नांचा सराव करायला तुम्हाला इथं या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे. अभ्यास करा या यूट्यूब चॅनलवर. तर चला, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आणि ज्यांनी अजूनही लाईक नसेल केलं या सेशनला, तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. आणि हो, मराठीमधून होणार आहे पेपर. ठीक आहे. SSC GDचा हा मराठीमधून होणार आहे, म्हणून हे सर्व मराठीमध्ये प्रश्न असतील, लक्षात असू द्या. नाहीतर म्हणतील काही पोरं, सर हिंदीमधून असतो पेपर, तुम्ही मराठीत कसे काय देता? तर बघा, मराठीमधून सुद्धा हा पेपर दिला जातो. ठीक आहे. तर आपण हे सर्व प्रश्न मराठीतून घेऊन आलो आहे. आणि सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित बघा आणि सराव करत चला. चला, पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया आणि फटाफट उत्तर द्या. बघा, स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया SPAI अहवालानुसार कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक हिमबिबट्या आहेत? कुठं आहेत तर हिमबिबट्या? सांगा, फटाफट उत्तर द्या कमेंटमध्ये. लाईव्ह सेशनमध्ये फटाफट उत्तर द्या. फटाफट उत्तर द्या. आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला. शेअर करत चला तुमच्या विद्यार्थी मित्रापर्यंत सुद्धा. 10,000 प्रश्नाचा सराव तुमच्यासाठी मोफत घेऊन आलो आहे. जास्तीत जास्त फायदा घ्या. स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया SPAI अहवालानुसार लडाख. ठीक आहे. कोणता तर लडाख राज्य केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक हिमबिबट्या आहेत. ठीक आहे. तर सर्वाधिक हिमबिबटे कुठे आहेत तर सर्वाधिक हिमबिबटे लडाख येथे आहेत. तर पर्याय B काय तर आपलं योग्य उत्तर आहे. तर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी आत्मीय समाजाची स्थापना केली? तर कोणी केली आत्मीय समाजाची स्थापना? सांगा, फटाफट उत्तर द्या लाईव्ह सेशनमध्ये. फटाफट उत्तर द्या. किती तर पर्याय C याचे योग्य उत्तर आहे. राजा राममोहन रॉय यांनी काय तर आत्मीय समाजाची स्थापना केली होती. लक्षात असू द्या. राजा राममोहन रॉय यांनी काय तर आत्मीय समाजाची स्थापना केली होती. पर्याय C काय तर मग योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणती नदी तिच्या उगमस्थानी भागीरथी म्हणून ओळखली जाते? तर कोणती नदी आहे? गंगा नदी. गंगा नदी काय आहे तर तिच्या उगमस्थानी भागीरथी म्हणून ओळखली जाते. गंगा नदी. लक्षात असू द्या, गंगा नदी. ठीक आहे. तर पर्याय D काय तर आपलं
योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, नागारा किंवा उत्तर भारतीय मंदिर शैलीतील वास्तुकलेबद्दल खालीलपैकी कोणते बरोबर आहे? विधान कोणते बरोबर आहे? तर नागारा किंवा उत्तर भारतीय मंदिर शैलीतील वास्तुकलेबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर डी विधान बरोबर आहे. गर्भगृह नेहमी सर्वात उंच बुरुजाच्या अगदी खाली स्थित असते. हे काय तर पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. नागारा किंवा उत्तर भारतीय मंदिर शैलीतील वास्तुकलेबद्दल गर्भगृह नेहमी सर्वात उंच बुरुजाच्या अगदी खाली स्थित असते. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय राज्यघटनेने रिकामी जागाकडून शासनाचे मंत्रिमंडळ स्वरूप घेतले आहे. तर मंत्रिमंडळ स्वरूप कुठून घेतले आहे? तर फटाफट उत्तर द्या. कुठून घेतले आहे? युनायटेड किंगडम. भारतीय राज्यघटनेने युनायटेड किंगडम इथून काय तर मंत्रिमंडळ स्वरूप घेतले आहे. मंत्रिमंडळ स्वरूप. तर पर्याय बी काय तर योग्य उत्तर आहे. मशरूम खडक रिकामी जागामुळे तयार होतात. कशामुळे होतात मशरूम खडक? फटाफट उत्तर द्या. हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रो. 100% तुमचा या प्रश्नाचा खूप फायदा होणार आहे. तर जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. 100% फायदा होणार आहे. जास्तीत जास्त सराव करत चला. तर मशरूम खडक कुठं आहे? तर सांगा फटाफट. वारा धूप. मशरूम खडक हा वारा धूपमुळे काय तर तयार होतो मशरूम खडक. ठीक आहे. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय लेखक R.K. नारायण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर कोणते पुस्तक लिहिले आहे? तर मालगुडी दिवस. भारतीय लेखक R.K. नारायण यांनी मालगुडी दिवस हे पुस्तक काय तर लिहिले आहे. बघा पर्याय बी काय तर मग आपलं योग्य उत्तर आहे. अलीकडेच कोणत्या देशात युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI औपचारिकपणे लॉन्च करण्यात आले आहे? तर कुठे करण्यात आले? तर बघा फ्रान्स या देशात काय तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI औपचारिकपणे लॉन्च करण्यात आले आहे फ्रान्स या देशात. तर बघा पर्याय सी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. अलीकडेच अत्याधुनिक केंद्रीकृत GIS डेटा सेंटर कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर डेटा सेंटर तर अयोध्या येथे. अत्याधुनिक केंद्रीकृत GIS डेटा सेंटर अयोध्या येथे स्थापन करण्यात आले आहे. बघा पर्याय काय तर योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, आपल्या याच्यावर चालू घडामोडीचे सुद्धा आपण 10,000 प्रश्न घेऊन आलो आहे. ते सुद्धा बघत चला. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी काय तर उपयुक्त असणार आहे ते चालू घडामोडीचे प्रश्न अतिशय मोफत आहेत. जास्तीत जास्त फायदा घ्या चालू घडामोडीच्या प्रश्नांचा. 10,000 प्रश्न आपण घेऊन आलो आहे. फुकट मोफत आहेत. जास्तीत जास्त फायदा घ्या आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करत चला, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींचा सुद्धा काय तर चांगला अभ्यास होईल. ठीक आहे जी, तुम्ही एवढी काळजी घ्या. हे ढोबळपणे पश्चिम घाट आणि पूर्व घाटात विभागलेलं आहे. तर काय विभागलेलं आहे रिकामी जागा? तर बघा दख्खनचे पठार हे काय तर ढोबळपणे पश्चिम घाट आणि पूर्व घाटात काय तर विभागलेला आहे दख्खनचा पठार. तर पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राणी रुद्रमादेवी ही भारतातील कोणत्या राजा घराण्यातील होती? राणी रुद्रमादेवी कोणत्या होती? तर काकतीय. राणी रुद्रमादेवी ही भारतातील काकतीय राजघराण्यातील होती. पर्याय सी काय तर योग्य उत्तर आहे. सत्तरीय नृत्य कोणाच्या मठात विकसित झाले? तर सत्तरीय नृत्य हे आसाम काय तर आसाम या मठात काय तर विकसित झाले. बघा पर्याय काय तर उत्तर याचं योग्य उत्तर असणार आहे आसाम राज्यात. ठीक आहे, पर्याय याचं योग्य उत्तर आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित होते? सांगा फटाफट उत्तर द्या.
लाईव्ह सेशनमध्ये उत्तर द्या फटाफट. काय आहे तर सनई. उस्ताद बिस्मिल्ला खान हे सनई वाद्याशी काय तर संबंधित होते. तर हे काय तर आपलं योग्य उत्तर आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी नुकतीच मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची निवड झाली आहे तर अभिनव बिंद्रा. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी नुकतीच मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची काय तर निवड झाली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणाला मिळाला आहे तर हा क्षण. ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार हा क्षण यांना मिळाला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. द ॲसेट AAA अवॉर्ड्स फॉर सस्टेनेबल फायनान्स 2024 मध्ये बेस्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर कोणाला प्रदान करण्यात आला तर REC लिमिटेड यांना काय तर हा प्रदान करण्यात आला पुरस्कार. REC लिमिटेड. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे? तर कोणी केला आहे तर ओलेग कोनोनेन्को. ओलेग कोनोनेन्को यांनी काय तर हा विक्रम केला आहे अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. व्यावसायिक बँका त्यांच्या ठेवी RBI कडे ठेवीना रिकाम्या जागा म्हणतात. काय तर राखीव. व्यावसायिक बँका त्यांच्या ठेवी RBI कडे ठेवीना राखीव म्हणतात. काय म्हणतात तर राखीव म्हणतात. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मुघल सम्राट शाह आलम द्वितीय याने कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीला बंगालचा दिवाण म्हणून नियुक्त केले? तर कोणी केले तर 1765 मध्ये नियुक्त केले दिवाण म्हणून. कोणी तर मुघल सम्राट शाह आलम द्वितीय याने 1765 या वर्षी काय तर ईस्ट इंडिया कंपनीला बंगालचा दिवाण म्हणून नियुक्त केले. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. प्रथम बिमस्टेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे तर नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील आशियाई विकास बँकेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मियो ओका. भारतातील आशियाई विकास बँकेचे नवीन संचालक म्हणून मियो ओका यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. कथकली हे कोणत्या भारतीय राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? कोणत्या राज्याचे आहे तर हे केरळा. कथकली हे केरळा भारतीय राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण प्रदान करते? तर कोणते कलम आहे तर कलम 21. भारतीय राज्यघटनेतील कलम 21 हे काय तर जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण प्रदान करते. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भुवनेश्वर ओडिशातील बारामुंडा ISBT कोणाच्या नावावर असणार? कोणाच्या नावावर असणार तर डॉक्टर भीमराव आंबेडकर. भुवनेश्वर ओडिशातील बारामुंडा ISBT हे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावावर असणार
आहे. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कुठे सुरू झाला? तर कुठे सुरू झाला? तर कच्छच्या. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव हा कच्छच्या येथे सुरू झाला आहे. हे काय तर योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारत रिकामी जागांमध्ये म्यानमारशी आपली सीमा सामायिक करतो. तर कुठून? तर पूर्वेमध्ये. भारत पूर्वेमध्ये म्यानमारशी आपली सीमा काय तर सामायिक करतो. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर आहे. दीनबंधू छोटू राम थर्मल पॉवर प्लांट कोणत्या राज्यात आहे? तर दीनबंधू छोटू राम थर्मल पॉवर प्लांट हा हरियाणा या राज्यात आहे. कुठं आहे? तर हरियाणा राज्यात आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. बौद्ध स्थापत्य शास्त्रात स्तूपाला आदरांजली वाहण्यासाठी भक्तांसाठी पायावाट कोणती होती? तर कोणती होती पायावाट? तर मेढी. लक्षात असू द्या, मेढी ही पायावाट होती. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, SSC GDचे मराठीमधून पेपर होतील म्हणून आपण हे मराठीमध्ये प्रश्न घेऊन आलो होतो. नंतर तुम्ही आणखी कन्फ्यूज असाल की सर हिंदीमध्ये पेपर असतो, तुम्ही मराठीत कसं काय प्रश्न घेऊन आले? तर बघा, तुमचा पेपर हा SSC GDचा मराठीमधून सुद्धा होणार आहे, म्हणून आपण मराठीमधून प्रश्न घेऊन आलो आहे. आणि जे विद्यार्थी पोलीस भरतीची सुद्धा तयारी करत असतील, तर त्यांच्यासाठी आपण सुद्धा 10,000 प्रश्न मोफत घेऊन येणार आहोत. तर जास्तीत जास्त फायदा घ्या, जास्तीत जास्त सराव करा आणि यशस्वी व्हा. ठीक आहे. तर मोफत सराव आहे आपल्या चॅनलवरती. प्रश्नांचा फक्त मोफत सराव असतो. तुमच्याकडून कुठलीही फीस घेतली जाणार नाही. आणि हा तुम्हाला PDF स्वरूपात जर हे सर्व प्रश्न जर पाहिजेत असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या. तुम्हाला हा PDF सुद्धा जर पाहिजेत असेल तर हा PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या. तिथं सुद्धा आपण MCQ स्वरूपात प्रश्न घेऊन येत असतो. त्यातून सुद्धा तुमचा चांगला सराव होणार आहे. तर प्राचीन भारतात महाजनपदांचे राज्यकर्ते पिकांवर उत्पादनाच्या रिकामी जागा दराने कर वसूल करत असत. तर किती कर वसूल करत असत? तर 1/6 इतका कर काय तर वसूल करत असत. म्हणजे प्राचीन भारतात महाजनपदांचे राज्यकर्ते पिकांवर उत्पादनाच्या 1/6 दराने काय तर कर वसूल करत असत. बघा, पर्याय C काय तर याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 87 किलो गटात ग्रीको रोमन विजेतेपद कोणी जिंकले? तर कोणी जिंकले? तर सुनील कुमार यांनी. राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 87 किलो गटात ग्रीको रोमन विजेतेपद सुनील कुमार यांनी जिंकले. बघा, पर्याय C काय तर याचं योग्य उत्तर आहे. समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे पहिले? तर लक्षात असू द्या, उत्तराखंड हे काय तर पहिले राज्य आहे समान नागरी संहिता लागू करणारे. तर बघा, पर्याय C काय तर मग आपलं योग्य उत्तर आहे. भरतनाट्यम हे कोणत्या भारतीय राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर कोणत्या राज्याचे आहे? तर तमिळनाडू. भरतनाट्यम हे तमिळनाडू भारतीय राज्याचे काय तर शास्त्रीय नृत्य आहे. तर बघा, पर्याय B आपलं योग्य उत्तर आहे. X वय 10 एका कारखान्यात काम करतो, खालीलपैकी कोणते अधिकार? तर बघा, हा प्रश्न असा आहे, X म्हणजे मुलगा किंवा मुलगी असो आणि त्याचं वय समजा 10 वर्ष इतकं असलं, ठीक आहे, आणि तो एका कारखान्यात जर काम करत असेल तर त्याच्यासाठी आपल्या संविधानात कोणता अधिकार असणार आहे?
तर सांगा मला कोणता अधिकार असणार आहे? तर बघा कोणता अधिकार मागू शकतो? तर बघा शोषणाविरुद्ध हक्क. शोषणाविरुद्ध हक्क हा काय तर अधिकार मागू शकतो. जर 10 वर्षाचा मुलगा जर कारखान्यात काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध गुन्हा कोणता दाखल होणार? तर शोषणाविरुद्ध हक्क हा अधिकार तो मागू शकतो. तर बघा पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 7वी इंडियन ओशन कॉन्फरन्स कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर ऑस्ट्रेलिया. बघा 7वी इंडियन ओशन कॉन्फरन्स ही ऑस्ट्रेलिया या देशात काय तर आयोजित केली जाणार आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रसजवळील पाण्याखालील खोऱ्यातील एराटोस्थेनिसचा शोध लावला आहे? तर कोणी लावला आहे? तर इस्रायल यांनी शोध लावला आहे. पर्याय बी काय तर मग योग्य उत्तर आहे. पंथी नृत्यशैली कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? पंथी नृत्यशैली ही छत्तीसगड या भारतीय राज्याशी काय तर संबंधित आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, हे सर्व प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकेतले आहेत. म्हणजेच जेवढेही परीक्षा झाल्या असतील SSC GD मध्ये तेच प्रश्न मी तुमच्या समोर हे या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच तुमचं जुन्या प्रश्नापासून काय तर चांगला सराव होईल. कोणत्या मौर्य शासकाला ग्रीक लोक अमित्रोचेट्स म्हणत? तर कोणत्या? तर बिंदुसार. बिंदुसार या मौर्य शासकाला काय तर ग्रीक लोक काय म्हणत होते? तर अमृतोचेट्स म्हणत. बघा पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? फटाफट उत्तर द्या कमेंटमध्ये. कोण आहेत? तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष. पर्याय डी काय तर मग योग्य उत्तर आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. ते कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते? तर कोणत्या क्षेत्रातील होते? तर प्रसिद्ध व्यक्ती ते शेती. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. ते शेती या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? तर कधी स्वीकारला? तर संविधान सभेने तर 22 जुलै 1947. संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज हा 22 जुलै 1947 रोजी काय तर स्वीकारला होता. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते कलम संविधान दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे? तर कोणते कलम आहे? तर 268. 268 कलम हे काय तर संविधान दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 6वी ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात श्रीमद भगवत गीतेची मूल्य समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्य सरकारने मंजूर केला आहे? तर कोणत्या राज्य सरकारने मंजूर केला आहे? तर गुजरात. गुजरात या राज्य सरकारने काय तर मंजूर केला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 5 दिवसीय वर्ल्ड डिफेन्स शो 2024 कुठे आयोजित करण्यात आला? तर कुठे आयोजित करण्यात आला? तर रियाध येथे आयोजित करण्यात आला. 5 दिवसीय वर्ल्ड डिफेन्स शो 2024 हा रियाध येथे आयोजित करण्यात आला.
पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेनुसार पंतप्रधानांची नियुक्ती रिकामी जागाद्वारे केली जाते. तर पंतप्रधानांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर भारताचे राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेनुसार पंतप्रधानांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपतीद्वारे काय तर केली जाते. बघा पर्याय बी काय तर मग आपलं योग्य उत्तर आहे. सागा दावा किंवा ट्रिपल ब्लेस्ड फेस्टिवल भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर सिक्कीम या राज्यात साजरा केला जातो. सागा दावा किंवा ट्रिपल ब्लेस्ड फेस्टिवल कोणत्या राज्यात तर सिक्कीम या राज्यात साजरा केला जातो. पर्याय बी मग याचं योग्य उत्तर आहे. टाटा ग्रुपचे ई कॉमर्स युनिट टाटा डिजिटलचे नवे CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नवीन ताहिलियानी यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन ताहिलियानी. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय अभिलेखागार संग्रहालयाची पायाभरणी नुकतीच कुठे झाली? तर नुकतीच कुठे झाली तर हैदराबाद येथे झाली. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय अभिलेखागार संग्रहालयाची पायाभरणी हैदराबाद येथे नुकतीच झाली आहे. पर्याय बी मग याचं योग्य उत्तर आहे. चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाशी करार केला आहे? तर कोणाशी करार केला आहे तर इतिहाद एअरवेज. चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत प्रायोजक म्हणून इतिहाद एअरवेज यांच्याशी काय तर करार केला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 कुठे आयोजित केली जाईल? तर कुठे आयोजित केली जाईल तर दुबई येथे केली जाईल. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 ही दुबई येथे आयोजित केली जाईल. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. शब्द निवडा ज्याचा अर्थ दिलेल्या शब्दाच्या गटासारखा आहे. ज्या व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याविषयी अनैसर्गिक चिंता असते, ज्यामध्ये सामान्यतः आजाराची कल्पना केलेली लक्षणे असतात. तर आजाराची कल्पना केलेली लक्षणे कोणती आहेत तर फटाफट सांगा. कोणती आहेत तर हायपोकॉन्ड्रियाक. ठीक आहे. हायपोकॉन्ड्रियाक आजाराची लक्षणे असतात. पर्याय बी मग याचं योग्य उत्तर आहे. रिकामी जागा हा आसाममधील लोकप्रिय खेळ आहे आणि तो चेंडूने खेळल्या जाणाऱ्या कबड्डीसारखा दिसतो. तर कोणता खेळ आहे तो? ड्रम खेळ हा काय तर आसाममधील लोकप्रिय खेळ आहे आणि तो चेंडूने खेळल्या जाणाऱ्या कबड्डीसारखा दिसतो. तर पर्यायी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते बंदर डायमंड हार्बर म्हणून ओळखले जाते? तर कोणते बंदर आहे तर कोलकाता हे बंदर काय तर डायमंड हार्बर म्हणून ओळखले जाते. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. हेल्थकॉन 2023 कुठे आयोजित केले जाईल? तर हेल्थकॉन 2023 कुठे आयोजित केले जाईल तर अहमदाबाद येथे आयोजित केले जाईल. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सच्या विकासाला चालना देण्यासाठी इस्रो आणि कोणत्या बहुराष्ट्रीय कंपनीने काय तर करार केला आहे? कोणत्या कंपनीने करार केला आहे तर मायक्रोसॉफ्ट. भारतातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सच्या विकासाला चालना देण्यासाठी इस्रो आणि मायक्रोसॉफ्ट या बहुराष्ट्रीय कंपनीने काय तर करार केला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता दिवस 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो?
तर कोणता दिवस आहे साजरा केला जातो तर 6 जानेवारी रोजी? तर बघा जागतिक युद्ध अनाथ दिवस. जागतिक युद्ध अनाथ दिवस हा काय तर 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. आगामी ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 साठी FIH जागतिक भागीदार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर कोणाची नियुक्ती केली आहे तर JSW यांची नियुक्ती केली आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. CESL ने राष्ट्रीय इलेक्ट्रिक बस कार्यक्रमाअंतर्गत किती इलेक्ट्रिक बसेसची दुसरी निविदा जाहीर केली? तर किती केली तर 4675 म्हणजे 4675 इतकी काय तर निविदा जाहीर केली. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्या गावाला जिल्हा IGRS क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे? तर कोणत्या तर देवरिया. उत्तर प्रदेशातील देवरिया या गावाला काय तर जिल्हा IGRS क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे. देवरिया या गावाला. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाने इंटरनॅशनल गॅस समिट आयोजित करण्याची योजना आखली आहे? तर कोणत्या देशाने तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाने इंटरनॅशनल गॅस समिट आयोजित करण्याची योजना आखली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, लाईकचे प्रमाण खूप कमी दिसत आहे. लाईकचं प्रमाण वाढवा. फटाफट लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करत चला. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जी बेल आयकॉनची घंटी आहे जे तुम्हाला दिसणार आहे ते तुम्हाला क्लिक करून याला क्लिक करावं लागेल तुम्हाला, म्हणजे आपल्या व्हिडिओची काय तर नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार. आणि विद्यार्थी मित्र, आपल्या चॅनलवर मोफत प्रश्नांचा सराव असतो, तर जास्तीत जास्त फायदा घ्या. कुठलीही फीस घेतली जाणार नाही, मोफत आहे, अगदी मोफत. जास्तीत जास्त फायदा घेत चला. तर बघा, 22वी वरिष्ठ पुरुष आणि महिला राज्य नेट बॉल स्पर्धा कुठे आयोजित केली जाईल? तर कुठे आयोजित केली जाईल तर वाराणसी इथे काय तर आयोजित केली जाईल. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अलीकडेच मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी चायनीज मांजाच्या विक्रीवर NSA अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता दिली. हा रासुका काय आहे? हा रासुका काय आहे? काय आहे तर हा रासुका हा एक प्रकारचा कायदा आहे. काय आहे तर रासुका हा एक प्रकारचा कायदा आहे. तर बघा, पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पाणी कोणत्याही अशुद्धतेपासून पूर्णपणे मुक्त असल्याचे ओळखले जाते? अनामिक. हे काही कामाचं नाही. ठीक आहे. ओळखले जाते कशाने तर डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर हे काय तर या प्रकारचे पाणी काय तर कोणत्याही अशुद्धतेपासून पूर्णपणे मुक्त असल्याचे ओळखले जाते. डिस्टिल्ड वॉटर. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. डेटाबेसमधील फील्ड आहे. डेटाबेसमधील फील्ड कोणते आहे तर माहितीची श्रेणी. बघा, तर पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. शिवथापा रिकामी जागाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे शिवथापा? तर बॉक्सिंग. शिवथापा हा बॉक्सिंगशी संबंधित आहे. शिवथापा. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने 2016 मध्ये रेड पांडा हिवाळी महोत्सव साजरा केला? तर कोणत्या राज्याने केला तर सिक्कीम.
सिक्कीम या राज्याने 2016 मध्ये रेड पांडा हिवाळी महोत्सव साजरा केला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान हे असतात नीती आयोगाचे अध्यक्ष. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर सांगा फटाफट. कोण आहेत? भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विंटेज वाहनासाठी स्वतंत्र नोंदणी करणारे पहिले राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे पहिले? तर ओडिशा. विंटेज वाहनासाठी स्वतंत्र नोंदणी करणारे पहिले राज्य ओडिशा हे आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. 100% सिवरेज सुविधा असलेले भारतातील पहिले शहर कोणते? तर 100% सिवरेज सुविधा असलेले भारतातील पहिले शहर हैदराबाद हे आहे. कोणते आहे? तर हैदराबाद. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ब्रेकिंग बॅरियर्स या प्रक्षेपण पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ब्रेकिंग बॅरियर्स या प्रक्षेपण पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर काकी माधवराव हे आहेत. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. रिकामी जागा सांगतो की जंक्शनमध्ये प्रवेश करणारा एकूण प्रवाह जंक्शनमधून बाहेर पडणाऱ्या एकूण विद्युत प्रवाहाच्या बरोबरीचा असतो. तर काय असतो? तर किर्चॉफचा पहिला कायदा सांगते की जंक्शनमध्ये प्रवेश करणारा एकूण प्रवाह जंक्शनमधून बाहेर पडणाऱ्या एकूण विद्युत प्रवाहाच्या बरोबरीचा असतो. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ग्रहावरील गुरुत्वाकर्षणामुळे होणारा प्रवेग सह कमी होतो. तर कशाने कमी होतो? तर ग्रहाच्या पृष्ठभागापासून उंचीत वाढ. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. सामान्य मीठ हे प्रामुख्याने बनलेले खनिज आहेत. तर कशापासून बनलेले आहेत? तर सोडियम क्लोराईड. सामान्य मीठ हे प्रामुख्याने बनलेले सोडियम क्लोराईड हे खनिज आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. संगणकाच्या डेस्कटॉपवरील लहान बाण किंवा ब्लिंकिंग चिन्हाला ए म्हणतात. तर कोणत्या चिन्हाला ए म्हणतात? तर कर्सर. कर्सर या चिन्हाला काय तर ए म्हणतात. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. फेम इंडिया फेज 1 योजनेअंतर्गत दिल्लीमध्ये किती इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या? तर किती बसेस सुरू करण्यात आल्या? तर 50 इलेक्ट्रिक बसेस काय तर सुरू करण्यात आल्या. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश कोणता? तर कोणता देश आहे पहिला? तर चीन हा देश काय तर पहिला आहे. हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश चीन हा आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. बिहार राज्याचे स्टेट आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मैथिली ठाकूर. बिहार राज्याचे स्टेट आयकॉन म्हणून मैथिली ठाकूर यांची काय तर नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात होणारी पहिली महिला अधिकारी कोण? तर कोण आहे? तर शिवा चौहान. सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात होणारी पहिली महिला अधिकारी शिवा चौहान ही आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात आला?
तर कधी साजरा करण्यात आला तर ब्रेल दिन, जागतिक ब्रेल दिन, तर बघा 4 जानेवारी या दिवशी काय तर साजरा करण्यात आला. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्याने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला? तर कोणत्या राज्याने तर उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा काय तर निर्णय घेतला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्र सरकारने किती K9 गडगडाट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे? तर किती केली आहे तर 100. केंद्र सरकारने 100 K9 गडगडाट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. शब्द निवडा ज्याचा अर्थ दिलेल्या शब्दांच्या गटासारखाच आहे. पृथ्वीचा थरकाप नोंदवणारे साधन. तर पृथ्वीचा थरकाप नोंदवणारे साधन कोणते आहे तर सिस्मोग्राफ. कोणते आहे तर सिस्मोग्राफ. विद्यार्थी मित्र, तुम्हाला हिंदी व्याकरणाचा सुद्धा प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. तर तुमच्यासाठी मी हिंदी व्याकरणाचा सुद्धा प्रश्नांचा मी सराव घेऊन येईल. जर तुम्हाला जर हिंदी व्याकरणाच्या प्रश्नाचा जर चांगला सराव करायचा असेल तर ते सुद्धा मी प्रश्न घेऊन येईल. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर ते हिंदी व्याकरणाचे सुद्धा तुमच्यासाठी मी प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त तुमचा प्रश्नांचा सराव व्हावा हाच माझा एक हेतू आहे आणि तो सुद्धा मोफत. तर जास्तीत जास्त फायदा घ्या. तर पृथ्वीचा थरकाप नोंदवणारे साधन कोणते आहे तर सिस्मोग्राफ. पृथ्वीचा थरकाप नोंदवणारे साधन सिस्मोग्राफ हे आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. झारखंडमध्ये कोळशाच्या खाणी आहेत. तर कुठे आहेत तर झरियामध्ये. कुठे आहे तर झरियामध्ये. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात जास्त अभ्रक उत्पादन आहे? तर कोणते आहे तर आंध्र प्रदेश. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या अणुखनिजांच्या संचयित साठ्याच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणता आहे तर थोरियम. थोरियम हे काय तर अणुखनिजाच्या संचयित साठ्याच्या बाबतीत भारत हा जगात प्रथम क्रमांकावर आहे. थोरियम. ठीक आहे. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. टंगस्टन उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली देगाना खान कोणत्या राज्यात आहे? देगाना खान कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान. टंगस्टन उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली देगाना खान ही राजस्थान या राज्यात आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशाच्या एकूण कोळसा उत्पादनात झारखंडचा वाटा आहे. तर झारखंडचा वाटा किती आहे तर कोळसा उत्पादनात तर 40% वाटा आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील कोणत्या राज्यात थोरियमचा जगातील सर्वात मोठा साठा आहे? कुठे आहे तर थोरियमचा जगातील? तर तुम्ही मला कमेंट करून याचं उत्तर सांगा. हा प्रश्न तुमच्यासाठी स्वाध्याय म्हणून आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुजरातमधील वडोदरा भागातील मोतीपुरा खाणीतून कोणता दगड काढला जातो? तर कोणता दगड काढला जातो तर पांढरा संगमरवरी. ठीक आहे. तर पांढरा संगमरवरी हा काय तर गुजरातमधील वडोदरा भागातील मोतीपुरा खाणीतून हा काय तर खडक काढला जातो. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पन्ना हे मध्य प्रदेशातील एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. खालीलपैकी कोणत्या खाणीसाठी ते प्रसिद्ध आहे? कोणत्या खाणीसाठी तर डायमंड. ठीक आहे.
तर पन्ना हे मध्य प्रदेशातील एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे आणि ते डायमंड खाणीसाठी काय तर प्रसिद्ध आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन होते? तर कोणत्या राज्यात होते? तर कर्नाटक. कर्नाटक या राज्यात काय तर सोन्याचे सर्वाधिक उत्पादन होते, कर्नाटक राज्यात. तर बघा पर्याय याचं काय तर योग्य उत्तर आहे. कोलार सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कोलार सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यात आहे कोलार सोन्याची खाण. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतात सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अन्न पिकाचे नाव सांगा. तर काय आहे अन्न पिकाचे नाव? तर तांदूळ. भारतात सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अन्न पिकाचे नाव तांदूळ हे आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने अलीकडेच प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालानुसार एप्रिल 2014 ते मार्च 2022 दरम्यान भारतात थेट परकीय गुंतवणुकीत सेवा क्षेत्राचा वाटा किती होता? तर किती होता तर वाटा? तर 41.3% इतका वाटा होता. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या IITने अलीकडेच व्हॉर्टन क्यूस रिमेजिन एज्युकेशन अवॉर्ड्स जिंकले आहे? तर कोणी जिंकले आहे? तर IIT मद्रास यांनी काय तर हे अवॉर्ड जिंकले आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर कोणत्या? तर झोमॅटो. लक्षात असू द्या पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. डिजिटल सेवा आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी HDFC बँकेने कोणत्या कंपनीशी भागीदारी केली आहे? कोणत्या कंपनीशी भागीदारी केली आहे? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी काय तर भागीदारी केली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र ज्यांनी अजूनही लाईक नसेल केलं तर त्यांनी फटाफट लाईक करा. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो, एक लाईक तर बनतो आणि ते सुद्धा मोफत प्रश्न आहेत, तर लाईक करत चला. तर ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडला जी दिलेली बेल आयकनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे आपल्या व्हिडिओची काय तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळणार. आणि हा जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. भारत पेच्या CEO पदाचा नुकताच राजीनामा कोणी दिला? तर कोणी दिला? तर सुहेल समीर. भारत पेच्या CEO पदाचा नुकताच राजीनामा हा सुहेल समीर यांनी काय तर दिला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राजस्थानच्या राजभवनात स्थापन झालेल्या देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणी केले? तर कोणी केले? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राजस्थानच्या राजभवनात स्थापन झालेल्या देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. अत्याधुनिक मोबाईल ॲप्लिकेशन ॲप आणण्यासाठी कोणत्या बँकेने मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केली आहे? कोणत्या बँकेने? तर होय बँकने. लक्षात असू द्या होय बँक. अत्याधुनिक मोबाईल ॲप्लिकेशन ॲप आणण्यासाठी होय बँकेने काय तर मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या चॅनलवरती आपण महासंग्राम चालू घडामोडी घेऊन आलो आहे आणि आपण 10,000 प्रश्नांचा काय तर सराव करणार आहोत. 10,000 प्रश्नांचा आणि तो सुद्धा काय तर मोफत असणार आहे. तर जास्तीत जास्त लाभ घ्या. आंतरराष्ट्रीय असणार आहे, राष्ट्रीय असणार आहे, महाराष्ट्रासह प्रश्न असतील आणि तुमचा 100% काय तर फायदा होईल. 100% फायदा होईल आणि हे सर्व प्रश्न TCS, IBPS आणि MPSC, UPSC
व सर्व इतर परीक्षांसाठी काय तर उपयुक्त ठरणार आहे. चालू घडामोडीचे प्रश्न अतिशय मोफत आहेत. तर जास्तीत जास्त सराव करा. आपण आज भाग 8वा अपलोड केलेला आहे. तर बघा तो सुद्धा बघून घ्या. टोटल आपण म्हणजे 800 प्रश्न आतापर्यंत आपण अपलोड केले आहेत. तर 800 प्रश्नाचा फ्रीमध्ये सराव करून घ्या. किती तर 800 प्रश्नाचा सराव तुम्ही करून घ्या फ्रीमध्ये. ठीक आहे. तर 100% तुमचा फायदा होईल. आणि आणखी पुन्हा एक नवीन भाग घेऊन येऊ आपण SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन GD. तर जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला आपले. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईटाची दिलेली बेल आयकनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे आपल्या व्हिडिओची काय तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळणार आहे. असेच प्रश्न जर तुम्हाला आणखी जर कोणते प्रश्नाचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला WhatsApp नंबर आहे. WhatsApp नंबरवर तुम्ही मला सांगू शकता काही असल्यास. मला WhatsApp नंबर देतो मी. बघा आपला WhatsApp नंबर आहे 93 25 40 50 89. काही अडचण असल्यास तुम्ही मला मेसेज करून सांगा. ठीक आहे. 93 25 40 50 91 10 आपला नंबर आहे. तर विद्यार्थी मित्र भेटूया पुन्हा आणखी नवीन प्रश्न घेऊन, नवीन अभ्यास घेऊन. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.